हॅलो, नमस्कार सर्वांना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेव सुतं देवं तं सचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दं ईशं आळल्दिवल्लभम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री रामचंद्रा करुणा समुद्रा त्यातो तुझी जसे योग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा. पै भेट सीमा मजला सुभद्रा. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गणेशाच्या चरणी, शांतीच्या चरणी, सद्गुरु चरणी मनोभावे नमन करून, तसेच श्री रामाच्या चरणी, हनुमंताच्या चरणी मनोभावे नमन करूया. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या ठिकाणी सप्रेम अभिवादन. आज आपण आता या रामकथेच्या पुढच्या भागाच्या चिंतनाला प्रारंभ करत आहोत. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की सीताहरणचा आता तो पुढे चाललेला आहे, की त्याच्यामध्ये श्रीराम काय करतायत, निघतायत. सीता हट्ट करते आहे आणि म्हणून ते निघतायत. आता ह्याच्यामध्ये असं आहे की असं राजकारण ही राजनीती आहे. म्हणून रावणाचा अंदाज हा काय चुकवायचा आहे रामांना, आणि म्हणून राजकारणात यशस्वी होण्यासाठी असं शत्रूंचे अंदाज चुकवावे लागतात. आता काय झालेलं आहे, रावणाचं काय आहे चिंतन त्याचं, की हे जे राजकुमार आहेत दोघं, त्यांनी जर काय मृगाला ओळखलं तर काय आहे, आपण माघारी फिरायचं. आणि त्यांनी त्या मायावी मृगाला नाही ओळखलं आणि त्याच्या भावाने पण मृगाच्या खोट्या आवाजाला ओळखलं तर नाही, तर हे दोघं राजकुमार बावळट आहेत असे समजून त्याची बायको पळवायची. आता हा जो रावणाचा अंदाज होता ना, तो श्रीरामांना काय करायचा होता, चुकवायचा होता. आणि म्हणून जाणीवपूर्वक अज्ञान पांघरलेला आहे. म्हणजे लक्ष्मणांनी सावध केले असताना सुद्धा हरणाच्या मागे काय धावतात ते. आता रामांना अशीच बतावणी करायची आहे की मला काही कळलेलंच नाही. तसं शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानना ठार केलं ना, तेव्हा अशीच बतावणी केली होती की आपण खूप घाबरलेलो आहोत. आणि शिवाजी महाराजांच्या वकिलाने जाऊन सांगितलं अरे त्या अफजल खानच्या, की महाराज खूप घाबरलेत, महाराज खूप घाबरलेत. खरं महाराज अजिबात घाबरलेले नव्हते, कारण त्यांना खानाचे पोट फाडायचे होते आणि त्यामुळे अशी बतावणी केली. त्यालाच काय राजकारण म्हणतात. तसं इथे श्रीराम सुद्धा असे काही साळसूद राजकुमार नाही होते की नुसता गोरा घुमटा राजकुमार आहे, तसं नाहीये. राजनीती चांगली कोळवून प्यायलेले आहेत ते. आणि पुन्हा वसिष्ठ आणि विश्वामित्र यांचे अत्यंत श्रेष्ठ शिष्य आहे. आणि म्हणून हे सगळं रणांगण गाजवायचं असतं ना, त्याला ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवाव्या लागतात. आता ह्या घटनेसाठी
शुकाचार्यांचा दृष्टिकोन असा आहे. त्यांनी असं म्हटले की अयोध्येच्या साम्राज्यावर जे श्रीराम तुळशीपत्र ठेवून वनात गेले, इतकी संपत्ती सहज सोडू शकले, त्याला या सुवर्ण मृगाचा लोभ होणे शक्य आहे का? हं? अर्पण काय आहे ते आदर्श पती पण आहे. कारण ही सगळी त्यांची काय आहे, लीला चाललेली आहे, नरलीला चाललेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आज जानकी ती त्यांची वास्तविक अशी प्राणवल्लभा, आणि आजपर्यंत तिने काहीही मागितलेलं नाहीये श्रीराम जवळ, कधीच हट्ट केलेला नाहीये. आणि आज तिला हे मृग आवडलं आहे, आणि म्हणून ती हट्ट करते आहे. मग आता तिला ते द्यावं, असं काय हे लीलेचा एक भाग म्हणून असं पतीने हे करावं, प्रिय आहे ती म्हणून. आणि म्हणून ते काय आहे, त्या मृगाच्या मागे धावतायत. त्यावेळेस भगवान शंकर म्हणजे पार्वतीला सांगतायत, अगदी सुरुवातीला आपण बघितलं होतं की 4 घाट आहेत मानस सरोवरचे, आणि 4ही घाटांवर कथा चाललेली आहे. त्या ह्याच्यामध्ये पहिला ज्ञानाचा घाट आहे, तिथे शंकर पार्वतीला रामकथा सांगतात ते. आता तेव्हा तिथे ते आता ते असं आलेले की ते सांगतायत की पार्वतीला, की अगं, की काय विलक्षण दृश्य म्हणे पहा, या साकार ठिकाणी आता साकार झालेला आहे, की रात्रंदिवस राजहंस जे म्हणजे, अरे परमहंस असे महात्मे, हं, अखंड ज्या रामाचं ध्यान करतात, आणि मी सुद्धा त्याचे नित्य ध्यान करतो, आणि ज्याच्या चरण कमलांचं चिंतन करता करता माझी तर युगान युगे निघून गेली आहेत, तरी असा तो माझा प्रभू, हं, तो माझा स्वामी जाणीवपूर्वक काय एका माया मृगाचा पाठलाग करताना मला दिसला. हं. असे हे काय प्रभू कसे अचिंक्य आहेत, अतर्क्य आहेत, अनाकलनीय आहेत. आता त्यांना कळत नव्हतं असं मुळीच नव्हतं ना. पण आता काय आहे, श्रीरामांच्या प्रत्येक कृती मागे अनेक हेतू आहेत. आता ते धावतायत त्या मृगाच्या मागे, हं, आणि पाठलाग करत करत तो मृग काय अत्यंत वेगाने पळ काढतो. आता श्रीराम शेवटपर्यंत त्याचा पाठलाग करतात, कारण त्यांना शक्यतो त्याला जिवंत पकडायचा असतो. त्यामुळे काय आहे, ते हरिणाला ते हरिण आडवं तिडवं असं सगळं काय करताय, धावतंय ते. आणि खूप आता दूर गेलं, निघून गेलं, दूर नेलंय त्याने श्रीरामांना. आता शेवट काय, आता काय इलाज नाहीये, म्हणून शिकार करण्याच्या हेतूने श्रीरामांनी काय केलं, बाण सोडला. तितक्यात काय झालं, तो काय मारीचच होता ना हरिण, म्हणजे त्यांनी हे लक्ष्मणा हे सीते असं रामांच्या आवाजात ओरडला. आता तोपर्यंत काय झाला, असं ओरडलं आणि लगेच बाण येऊन त्याला लागला आहे. आता हा आवाज एकदम आला, ते बघून राम सुद्धा चक्रावले, आणि ते मृगाच्या जवळ गेले, आणि त्यांनी त्याचं चर्म बाजूला केलं, तर श्रीरामांना मारीचचा चेहरा दिसला. त्यांनी त्याला ओळखलं, कारण 16व्या वर्षी सिद्धाश्रमामध्ये विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करण्याकरता श्रीराम आणि लक्ष्मण तिथे गेले होते. तेव्हा पहिलं आक्रमण या मारीच्यानेच केलं होतं रामांवर, आणि त्यावेळी श्रीरामांनी त्याला जखमी केलं होतं. त्या प्रसंगानंतर आजपर्यंत तो दिसला नव्हता, आणि आत्ता रामांच्या लक्षात आलं की खरंच काहीतरी या दृष्ट लोकांची योजनापूर्वक हे सगळं काम चाललेलं आहे. हं? पण त्यांना भीती नाही वाटली, कारण लक्ष्मण होता ना सीतेजवळ. आणि पण आता काय झालं, यानंतर एक विचित्र प्रसंग घडला. आता तो जो आवाज काढला होता त्यांनी रामाच्या आवाजात, त्यामुळे सीता मात्र काय झाली, लक्ष्मण घाबरली ती, आणि लक्ष्मणाकडे बघतीये आणि म्हणते, भाऊजी तुम्ही हा आवाज ऐकला का? लक्ष्मण म्हणतात की हो, आणि दादा संकटात आहे तुमचे. लक्ष्मण हसतात,
पण त्या हसण्याचा विपरीत अर्थ घेते जानकी आणि ती म्हणते, अहो तुम्ही जा ना, दादाने तुम्हाला हाक मारली ना. तेव्हा ते म्हणतात, लक्ष्मण वहिनी, दादा संकटात सापडलेले नाहीये. हं? आणि मला हाक मारेल असं कालत्रय शक्य नाहीये. आपल्याला अगस्त्य मुनींनी सांगितलं होतं की नाही, की वनात ऐकू येणाऱ्या आवाजांवर विश्वास ठेवायचा नाही, सगळे काही नाटक आहे. तेव्हा सीता म्हणते, नाही हो, दादा संकटात आहे, तुम्ही जा. आणि शेवटी लक्ष्मणाला सांगावंच लागतं की तुम्हाला एकटीला ठेवून मी जाणार नाही. दादांनी मला तुमचे संरक्षण करण्याची आज्ञा केलेली आहे. आता त्यावेळेस असं आहे इथे की जानकी लक्ष्मणाला खूप काय काय ऐकवते आहे. म्हणजे गोस्वामी म्हणतात, तुलसीदास, की मला तर ते लिहिण्याची हिंमतच होत नाही. तिने असं बोललेली आहे, इतकं ती काय आहे, घालून पाडून बोलते. म्हणजे डोकं बिथरल्यावर स्त्री काय बोलू शकते ते इथे सांगतात. सीतेने थैथाट केला. हं? लक्ष्मणाला वाटेल तसे आक्षेप घेतले त्याच्यावर. हं. पण आता हे सगळी कटू वचन ती बोलते आहे. पण इथे पण असं सांगताय वाल्मिकी की जसं रामाने नरलीला करतायत ना, तसं जानकी पण काय आहे, ही नारी लीला करत आहे. विठरल्याचं ही नाटक करते आहे. हं? म्हणजे आता इथे काय झालं, तिने म्हणून लक्ष्मणावर वाटेल तसे आक्षेप घेतलेले आहे. पण तरी हा शिस्तबद्ध सैनिक आहे ना, तसाच उभा आहे. शांतपणे तो सगळं ऐकून घेतो. तापलेले शिशे जसं कानात ओतावे ना, तसे हे सगळे तिचे शब्द आहेत. पण लक्ष्मणाच्या काय संपूर्ण चारित्र्यात इथे इतका तिने अपमान केलेला आहे, अक्षरशः दिनवडे काढले. पण तरीही तो हे सगळं सोसत उभा राहिला. कारण दादानी दिलेली आज्ञा, हं, की मी ती मोडणार नाही. मग सीता म्हणते, मी मग तुम्हाला आज्ञा देते की तुम्ही जा. लक्ष्मण म्हणतात, मला तुमची पण आज्ञा जीवनात प्रमाण आहे. तुम्ही मला मातेच्या ठिकाणीच आहात, पण दादाच्या आज्ञेविरुद्ध तुमची आज्ञा काय करणार, मी ऐकणार नाही. हं? कारण दादाची आज्ञा माझ्यासाठी जास्त प्रमाण आहे. आता लक्ष्मणाने ह्या त्याच्या वडिलांची आज्ञा आणली नाही, आईची ऐकली नाही, जानकीची काय ऐकणार. इतका तो सच्चा सैनिक आहे. पण सीतेची ही जी नारी लीला आहे ना, ती इतकी प्रभावी आहे की असा हा निष्ठावंत सैनिक, पण त्याला सुद्धा त्या ठिकाणून निघावं लागतंय. कारण एवढं सगळं घालून पडून बोलली ना, तरी तो जात नाहीये. तेव्हा सीताने काय केलं, ती म्हणते, लक्ष्मणा, आता तू जर गेला नाहीस ना, तर मी स्वतःला आता जाळून घेईन. हं? असे म्हणून तिने काय केलं, लाकडच गोळा करायला सुरुवात केली. आता हे सगळे बघून त्याच्या लक्ष्मणाच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, की न जावे तर ही दग्ध होते, जावे तर हिच्यावर संकट येईल, की नेमकं काय करावं ते काही सुचत नव्हतं त्याला. हं? आणि म्हणून असं इथे सांगितले की कशा कशा चुका केल्यामुळे महिलांवर संकट येतात, हे दाखवण्यासाठी काय आहे, हे एवढं सगळं ही नारी लीला चाललेली आहे. आता असं खूप वेळा असं होतं ना, की हट्ट काय केलाय हरणाचा. म्हणजे असा ही स्त्री हट्ट करत असते आणि म्हणते की पती तेव्हा काय तत्वनिष्ठ जरी असला तरी तो मेटाकुटीला येतो, त्याला काहीतरी तडजोड करावी लागते. कारण शेजारच्या घरात काही आलं ते आलं, मग आपल्या घरात पण हवं. अशामुळे काय होतं की जीवनामध्ये म्हटलेले एखाद्या आता पतीची तत्वनिष्ठा, खूप छान इथे मोठं हे सांगितलंय की जर टिकायची असेल ना, तर त्याला एक कणखर पत्नीची साथ आवश्यक असते. आता महाराणा प्रताप किती बलवान असले तरी एकटे ते तत्वनिष्ठ नाही राहू शकत. हं? त्यांची तत्वनिष्ठता का टिकली, कारण त्यांची पत्नी तेवढी कणखर होती. तसे लोकमान्य टिळक, त्यांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मंडाले तुरुंगातून शिवराम पंतांना पत्र लिहिलं की माझी पत्नी माझ्या
पत्नी सारखीच होती आणि त्यामुळे मी सिंहासारखे जीवन जगलो. आता हे वाक्य त्यांच्या पत्नीच्या जीवनावरती सुंदर भाष्य करून जातं की नाही. म्हणून अशा कितीतरी कथा आहेत. तर इथे आता काय झालेलं आहे की सीता लक्ष्मणाला वाटेल तसं बोलते, म्हणजे ती नारी लीला करत आहे. आणि शेवट मग काय करतो लक्ष्मण, जानकीला प्रणाम करून निघतो. फक्त निघताना म्हणतो, कृपा करून स्वतःला सांभाळा. आता सीतेच्या क्षेमासाठी वनदेवतांना पण प्रार्थना करतो लक्ष्मण. आणि खरं म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये पर्णकुटी पुढे रेषा आखली असा काही उल्लेख नाहीये. दुसऱ्या रामायणांमध्ये आहे तसं. पण लक्ष्मण रेषा म्हणजे काय, मर्यादा म्हटली की ती जर ओलांडली ना की जीवनात संकट येणारच. आणि म्हणून आशयही काय आहे, सीता लक्ष्मणासारख्या काय आहे साधूवर आक्षेप घेतो आणि त्यामुळे तो तिथून काय रवाना होतो. आणि त्यानंतर भिक्षूचे रूप घेऊन काय आहे, रावण येतो आहे. आता रावण येतोय त्यावेळेस काय होतं, भिक्षा मागतो. आणि भिक्षा नुसती मागत नाही, तो स्तुती करतो जानकीची. आता स्तुती ऐकायला आपण बघतो ना, प्रत्येकाला आवडते, महिलांना तर खूप आवडत असते. की पण आता हे लक्षात घ्यायचं इथे म्हटले की घरात पती नसताना परपुरुषाकडून स्तुती ऐकताना स्त्रीने किती सावध असलं पाहिजे, हे शिकवण्यासाठी हे सगळं प्रकरण आहे. रावणाचे बोलणे ऐकून सीता एकदम सावध झाली आता. हं? की जेव्हा तो म्हणतोय की तू या तपस्व्याची पत्नी कशाला झालीस, तू माझी हो. आणि त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की अरे, आपण कुठेतरी आता काय गोत्यात आलो. पण आता फार उशीर झाला होता. आणि रावणाने काय केलंय, लगेच सीतेचा हात धरला आणि तिला ओढलं. आता जानकी काय करते, भगवान रामचंद्रांच्या नावाने, लक्ष्मणाच्या नावाने मोठ्या मोठ्याने हाका मारते. पण आता तिथे ओरडणे कसे आहे, केवळ अरण्य रुदन झालेलं आहे. कारण रावणापुढे तिचं बळ किती आहे. हं? तिने पुष्कळ रावणाला अपशब्द ऐकवले, शिव्या दिल्या, पण तो काही ऐकतच नव्हता. त्याने ते काय केलं, झाडाच्या मागे उभे असलेल्या आपल्या रथात त्या जानकीला पटकलं आणि रथ आकाश मार्गाने निघाला. ती म्हणते, नाथ हे लक्ष्मणा, हे रामचंद्रा, अत्यंत व्याकुळतेने हाका मारते. आता वातावरण पण काय झालंय, अतिशय विचित्र झालं. त्यावेळेस वाटेमध्ये जटायूने सीतेचा शोक ऐकला आणि मग जटायूने त्या रावणाचा प्रतिकार केला. पण त्याचे बळ कमी पडले. हं. रावणाने काय केलं, त्याचे पंखच छाटून टाकले. म्हणून असं याच्यातून सांगतात की दैवी कार्य करायचं असेल ना, तर दुर्बलता उपयोगाची नाहीये. जटायूने पुष्कळ आपल्या परीने प्रयत्न केला, पण रावण शेवट सीतेला घेऊन पुढे लंकेच्या दिशाने निघून गेला. आता इकडे काय होता, रामचंद्र आणि लक्ष्मण पर्णकुटीत येतात परत आणि येऊन बघता सीता नाहीये. त्यावेळी एकदम त्यांना धक्का बसतो. जोरात जोरात हाका मारतात सीतेला, शोधाशोध करतात. काय झालं, अपहरण झालं का, कोणी राक्षसांनी खाऊन टाकलं, असे दोघं व्याकुळ होत आहेत. आणि शोध घेत घेत पुढे चालले तेव्हा त्यांना जटायू रक्तबंबाळ अवस्थेत आढळतो. त्या रावणाने काय केलेले, सीतेचं अपहरण केलं. आणि जटायू प्रतिकार करायला गेला तेव्हा त्याला काय केलंय, जायबंद केलंय. आणि म्हणून तो आता श्रीरामाची वाट बघतोय. असं तो काय करतोय, सांगतोय सगळं श्रीरामांना. हे सगळं ऐकल्यावर भाव आकुल होता श्रीराम. आणि श्रीरामाच्या मांडीवर प्राण त्याग करतो. जे दशरथांना भाग्य लाभलं नाही, ते जटायूला लागलंय. हं. आणि मग परत दोघ जण काय करतात, ते दोघं भाऊ अंत्यसंस्कार पण करतात त्याचा. आणि पुन्हा आता दंडकारण्यात दक्षिणेच्या दिशेने सीतेचा शोधण्यासाठी पुढे निघतात. आता दंडकारण्यात जो विलाप केलेला आहे ना, तो अत्यंत काय हृदय आपलं हे लावून टाकणारा असा आहे, असं महर्षी वाल्मिकींनी खूप त्याचं छान वर्णन केलेलं आहे. हं? की दगडांना पाझर फुटावा असा तो विलाप आहे त्यांचा. त्यावेळेस ते प्रत्येक वृक्षाला काय
बिलगून विचारतात आलिंगन देऊन, अरे कुठे आहे सीता? पक्ष्यांना विचारतात, सीता कुठे आहे, कोणी सांगा का? हरिणा तू बोल, मोरा तू सांग. हं? असं काय इतके विलाप करतात आणि मूर्छित होतात. रावण, अरे हा लक्ष्मण परत परत त्यांना सावरतो श्रीरामांना. हं? पण वारंवार वारंवार ते काय होतात, असे मूर्छित होतात, भ्रमित सारखे झालेले आता. दिवस आहे का रात्र हेच कळत नाहीये, जड चेतनाचा भेद कळत नाहीये. आणि असे एकदा लक्ष्मणाच्या मांडीवर ठेवून थोडा वेळ जरा कुठेतरी झोपतात, परत झोपेतून एकदम रडायला लागतात, सीते सीते करून जागवतात. एके दिवशी काय पौर्णिमेची रात्र होती आणि लक्ष्मणाच्या मांडीवर डोकं ठेवून राम निजले आहेत. आणि थोड्या वेळाने डोळे उघडले, आकाशाकडे पाहिलं आणि लक्ष्मणाला म्हणतात, अरे तू मला काय उन्हात निजवलेस हे? कारण काय, समोर त्यांना काय चंद्र दिसला, पण त्यांना वाटतं सूर्य वाटतोय. आणि म्हणतो, सूर्य किती तापतोय बघ, मला एखाद्या झाडाखाली नेऊन चल. तर लक्ष्मण म्हणतात, अहो दादा, रात्रीची वेळ आहे, तो सूर्य नाहीये, चंद्र आहे. मग म्हणतात, तो चंद्र आहे तर मला तो का जाळतोय पण? आता तो चंद्र हे तुला कसं कळलं? राम विचारतात लक्ष्मणाला. मला आता तो सूर्यच वाटतोय. हं? कशावरून तो चंद्र आहे रे? तर लक्ष्मण म्हणतात, अहो रामा, त्याच्यावरती हरिणाच्या काळ्या रंगाची आकृती आहे. अशी आकृती सूर्यावर नसते, चंद्रावर असते. असं लक्ष्मणाने म्हटलं, नुसतं हरिणाची आकृती, आणि झालं. रामांना काय, ती हरिणाच्या वरून सीता परत आठवली आणि वेड्यासारखे बसून परत रडायला लागले, कुठे गेली सीता? असा विचित्र विलाप चाललेला असताना, हं, म्हणजे विलाप पण कसा करावा त्याचा पण आदर्श इथे दाखवलेला आहे. हं. आणि आता म्हणतात की अशा प्रकारे काय आहे, लंका दक्षिण दिशेला असल्यामुळे काय आहे, दक्षिणेकडे निघाले होते हे दोघ जण शोधायला. पण वाटेत कबंद नावाचा मस्तक रहित असुर काय आहे की तो श्रीरामांवर आक्रमण करतो. आता कबंद राक्षस एक शापित जीव होता आणि त्याचा वध करून मग परत लक्ष्मणांनी, अरे श्रीरामांनी त्याला सद्गती दिली आणि दक्षिणेचा परत सरळ रस्ता सोडून, जे आता चालले होते दक्षिणेकडे, पण आता त्यांनी काय केले, तो रस्ता सोडून रस्त्याला एक वळण होतं आणि त्या दिशेने चालायला सुरुवात केली. आता लक्ष्मणाला पण खूण केली, चल तिकडे. आता मध्येच हा रस्ता का श्रीरामांनी बदलला हे लक्ष्मणाला काही कळे ना. पण रामांना ठाऊक होतं की वर्षानुवर्षे आपली प्रतीक्षा करणारी एक भाग्य संपन्न जीव आहे, त्या ठिकाणी बसलेला आहे. आणि म्हणून श्रीराम पंपा सरोवराच्या दिशेने, मातंग ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने शबरीला भेटण्यासाठी आता निघाले. आता वाकडी वाट करून काय चाललेले, मातंग ऋषींच्या आश्रमाकडे. अशी ही काय शबरी, जी जीवनभर श्रीरामाची प्रतीक्षा करीत आहे. हं? तर अशा या दंडकारण्यामध्ये दक्षिणेकडील बाजूला घोर वन आहे आणि तिथे जागोजागी भिल्लांच्या वस्त्या असत. आज पण अशा वस्त्या तिथे आढळतात. तर आता या लहान मोठ्या वस्त्यांनी ठरवलेले म्हणजे अशा एक ठरलेले प्रत्येकाचे काय असतात, कोणी प्रमुख असतात. हं? तर अशा प्रकारचा एक भिल्ल वस्ती, जो भिल्लाची वस्ती आहे त्याचे प्रमुख आहे. आणि त्या प्रमुखाची शबरी ही कन्या आहे. म्हणजे शबर म्हणजे भिल्ल म्हटलं जातं आणि शबरी म्हणजे भिल्ली. तर एका भिल्ल वस्तीच्या या प्रामुख्याची कन्या, आणि ती आता मतंग मुनींच्या आश्रमात आहे. ती कशी आली, तर ते आपण सगळ्यात त्याचं हे बघणार आहोत. की शबरी काय असते, 8-10 वर्षाची अल्लड बालिका असते ना, त्या काळी काय असायचं, लग्न त्या एवढ्या लहान वयात करत असत. हं? आणि मग म्हणजे पाठवणी उशिराने करायची, म्हणजे ही मध्ययुगीन प्राचीन कालिका आहे अशी पद्धत होती. हं? आता अशा त्या ती शबरी अशी आहे की 8-10 वर्षाची, आणि तिचं लग्न ठरलं.
आता घरात लग्नाची तयारी सुरू झाली. आणि तयारीचा एक भाग म्हणून तिच्या वडिलांनी काय केलेले, काही बोकड आणून ठेवली. आणि बोकडाची लहान लहान पिल्लं होती. आता त्या पिल्लांबरोबर शबरी 8-10 वर्षाची अल्लड बालिका, हं, ती बछड्यांशी सतत खेळत राहायची. आता लग्न म्हणजे काय हे तिला काही कळत नव्हतं. हं. म्हणजे असं पूर्वीच्या काळी असं म्हणायचं की काही मुलींना कळत नसायचं की मुलगी झोपून जायची आणि लग्नाची वेळ व्हायची. तर अशी अशी त्यावेळेचा तो काळ होता आणि शबरी त्या बोकड्यांच्या त्या लहान पिल्लांशी खेळत राहायची. आता काय कोणत्या योनीमधली लहान लहान पिल्लं खूप छानच वाटतात ना, निरागस असतात ना ते. आता त्या पिल्लांशी खेळताना शबरीला काय असतं, जेवायला सुद्धा शुद्ध राहत नसे, इतकी ती त्यांच्यामध्ये काय होती, अगदी रमली होती. आई तिला सारखी म्हणायची, अगं काय आहे, तुला शुद्ध नाही जेवण खाण्याची, हाक मारत राहायची, पण ती आपली पिल्लांकडे धावत राहायची. शेवट एक दिवस आईने ओरडून तिला म्हटलं, आता खेळून खेळून घे, किती दिवस खेळशील यांची, सगळे मरून जातील ना, मग कोणाशी खेळणार आहे? तेव्हा शबरीने आईला विचारले, अगं पण ही पिले ना, का मरतील? तेव्हा आईने तिला सांगितलं की अगं ती पिले ना कशाला आणली आहेत माहितीये का तुला? ती पिले जर कापली नाही ना, तर तुझ्या लग्नाची सगळ्यांना मेजवानी कशी देणार? म्हणजे लग्नाची, तुझं लग्न आहे आणि त्याच्यात मेजवानी देण्यासाठी पिल्लं आणली आहे, त्यांना कापून मेजवानी दिली जाणार आहे. तेव्हा तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, की अरे आपल्या लग्नामध्ये ही सगळी पिल्ले कापून त्यांचं काय करणार, याचा काय पदार्थ करणार? शबरीला खूप वाईट वाटलं. ती आईला म्हणाली, आई नको गं यांना मारू, ही पिल्ले किती छान आहेत, हे सगळे माझे मित्र आहेत. हं? आता पहिल्यांदा तर काय आईने जरा कानाडोळा केला, पण रोज रोज ती शबरी आईला हेच सांगायला लागली. तेव्हा ती म्हणाली की अगं तुझे तू ह्या पिलांना मारणार नाहीस. हं? आता मी जर यांना सांगितलं यांना मारू नका, आता तुझे वडील ऐकणार आहे का? हं? तू आता तुझ्या वडिलांना सांग काय सांगायचं ते. तेव्हा आता तिला तर काही धाडस नव्हतं वडिलांना सांगायचं. शेवट आईने एक दिवशी काय केलंय, आई वडिलांची गोष्ट काढली. तेव्हा तिचे वडील म्हणाले, अरे काय मोठी शाणी आहे म्हणे, मला शिकवतीये. इतके दिवस म्हणे एवढ्या मोठ्या लोकांच्या घरी लग्नाला जाऊन मी मेजवाना खाल्ल्या, आता सगळ्या लोकांना मला खायला बोलवायला नको का? असं दरडावून म्हटलं. शबरी गप्पत बसली, ऐकत होती ती. हं? पण आता तिच्या लक्षात आलं की या छोट्या, हे जे सगळे आहेत बोकड, त्यांचं मरण आता काही टळणार नाही, अटळ आहे हे. हं? आणि पण तिला मात्र ही कल्पना सहन होत नव्हती की पिल्लांना खाऊन टाकायचं, हे तिला मान्यच होत नव्हतं. आता काय असं एक अशी छान एक हे आहे की असं लहान मुलं आपण बघतो की वास्तविक असं प्रकृतीने ते मांसाहारी नसतात. पण आता घरामध्ये काय सहजगत्या त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या की ते खायला लागतात. हं? पण लहानपणी त्यांना जर कळलं की प्राण्यांना मारलं, हं, की मांसाहाराची प्रवृत्ती वाढू नाही शकणार, तर ते एक उदाहरण आपण बघणार आहोत की एक डॉक्टर धनंजय गुंडे म्हणून आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या प्रस्तावनेमध्ये कोल्हापूरचे एक डॉक्टर आहेत, ते लिहितायत की त्यांचा स्वतःचा मांसाहार कसा सुटला. ते म्हणत आहेत की एक दिवशी रविवार होता आणि मी चिकन आणायला बाजारात गेलो. हं. पण आता दोन्ही माझ्या मुलांना, एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांना बरोबर घेऊन गेलो की पोल्ट्री फार्म ही दाखवावं. आता त्या फार्म मध्ये लहान लहान कोंबड्यांची पिलं तिथे खेळत होती. मुलं ते सगळं बघत बघत त्या पिल्लांशी खेळत होती. तोपर्यंत ही ते काउंटरवर सगळं बोलून सगळं ठरवत होते. ऑर्डर वगैरे सगळी दिली आणि तोपर्यंत काय मुलं त्या पिल्लांशी खेळली. आणि मग ते सगळं पोल्ट्री फार्म दुसरा भाग त्यांना दाखवावा म्हणून ते काय मुलांना घेऊन तिकडे गेले. आणि तिकडे सगळं दाखवून आले आणि मग काउंटरवर येऊन पैसे दिले आणि ती सगळी चिकनची पॅकेट घेतली. तेव्हा मुलांनी एकदम विचारायला लागले परत काउंटरवर आल्यावर की अरे बाबा, आत्ता ही लहान लहान पिल्लं खेळत होतो ना आम्ही, ती कुठे गेली? तर काउंटरवर बसलेल्या माणसाला विचारलं. तर
कुठे गेली ती पिलं? तर तो म्हणाला, अहो ती पिलं तुमच्या पाकिटात आहेत, ती पिलं कापून असे चिकन केलं आहे. आता हे उत्तर ऐकलं आणि त्या दोन्ही मुलांचे चेहरे पांढरे टक्क पडले. त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळले की इतका वेळ आपण ज्यांच्याशी खेळलो, आता ती पिलं घरी गेल्यावर खायची. आणि त्यांच्या मनावर असा खोल परिणाम झाला. तेव्हा मग त्यांनी काय केलं, दोन्ही मुलांनी सांगितलं की बाबा आम्ही तुम्ही हे पाकिट घेऊ नका, आम्ही ते नाही खाऊ शकणार आणि आम्ही तुम्हाला पण नाही खाऊ देणार. हं? की ज्यांच्याशी आम्ही खेळलो त्या पिलांना खायचे. की अशा त्या मुलांच्या डोळ्यातले अश्रू आणि चेहऱ्यावरचे त्यांचे भाव बघून काय झालं, त्यावेळेस त्या डॉक्टरांनी संकल्प केला की आता मी कधीही मांसाहार करणार नाही. हं? म्हणजे असंच झालं होतं इथे शबरीच्या जीवनामध्ये. हं? आणि तिला असह्य होत होतं आणि मग तिने निश्चय केला की काही झालं तरी ही पिले मरता कामा नाही. पण आता ते कसं काय जमणार ना, की लग्नाचा दिवस तर जवळ जवळ येत चालला होता. शेवट काय केलं, मनाशी विचार केला की आता आपण एकच गोष्ट करू शकतो की या पिल्यांची हत्या काय हे लग्नाच्या निमित्ताने होणार, तर ती होऊ नये म्हणून काय करा, बरं मी लग्नच नाही केलं तर तर त्यांची हत्या टळेल. हं? आणि मग एवढं तर माझ्या हातात आहे. पण आता माझे वडील काय आहे, मला हात धरून बोल्यावर बसवतील. हं? कारण या घरात राहायचं असतं ते लग्न करायला लागेल. मग आता तिने विचार केला, आता घरातून पळून जाऊ. आणि मध्यरात्रीची वेळ, सगळे शांत झोपलेले आणि ही छोटी शबरी काय करते, आपल्या घरातून बाहेर पडली. रात्रभर ती धावत होती. हं? तशी थोडी भीती तिच्या मनात येत होती, पण ती भिल्लाची मुलगी होती ना, त्यामुळे रानावनांची तिला काय सवय होती. तिला सगळं ठाऊक होतं, कुठून कसं जायचं काय ते. आणि मग तिने काय केलं, सकाळ झाल्याबरोबर तिला माहित होतं की सगळे पाठलाग करत असणार. आणि म्हणून तिने काय केलं, सगळे आपल्याला शोधी चालू असेल आणि म्हणून उजाडल्याबरोबर उडायच्या आधीच ती एका झाडावर चढून बसली. आता मागून येतच होती माणसं शोध करणारी, त्या झाडाच्या खालूनच ती माणसं गेली सगळी. हं? आणि ही आपली काय गुपचूप बसली वरती. आता काय केलंय तिने, आता मग नियमच करून टाकला की रोज रात्र झाली की धावाला सुरुवात करायची आणि पहाट होण्याच्या आधी काय झाडावर चढून बसायचं, लपून बसायचं झाडावर. हं? परत रात्र झाली की खाली उतरायचं. हं? आता कुठे जाते काय, तिला काही माहित नव्हतं, काही मनात ठरवलं नव्हतं. फक्त बोकड मारले जाऊ नये आणि म्हणून आपण लग्न करायचं नाही, एवढ्या एक इच्छेने ती काय घरातून दूर दूर चालली होती. हं? पण असं आहे काय की खूप छान इथे सिद्धांत सांगितलंय की सद्वासना सद्वासना अंतःकरणात घेऊन जो अंधारातही चालत राहतो ना, त्याला योग्य ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था परमेश्वराला करावी लागते. आणि शबरीच्या बाबतीत हे घडलं. एके दिवशी अशी शबरी काय रात्रभर चालून चालून पहाटेच्या वेळी एका झाडावर चढून बसली. उजाडल्यानंतर तिने बघितलं तर अरे समोर आश्रम होता आणि आश्रमात ते तपस्वी लोक तिने पाहिले, ऋषी मुनी, त्यांची बालक, सगळं शबरीने बघितलं. आणि त्यांचे सगळे सात्विक चेहरे पाहून तुला खूप बरं वाटलं. दिवसभर त्यांचा व्यवहार तिने झाडावर बसून पाहत होती. त्या झाडावरची फळे तिने खाल्ली आणि तिला मात्र ते लोक खूप आवडले. आणि मग ती काय आहे की अशा तिने मग त्या विचार केला की आता इथेच राहावं, या झाडावरच राहावं. पण आता काय काहीतरी सेवा करावी या लोकांची. आणि म्हणून ती काय करायची, पहाटे उठायची, खाली उतरायची, खराटा घेऊन संपूर्ण आश्रम झाडून स्वच्छ करायची आणि पुन्हा झाडावर जाऊन बसून जायची. आता दिवसभर ती वृक्षावर बसून राहायची. आता काय झालं, हळूहळू लक्षात आलं सगळ्या आश्रमवासियांना, अरे रोज आश्रम इतका स्वच्छ होतो आहे, इतका छान होतो आहे. मथंग ऋषींना पण वाटलं, अरे आपले चेले सुधारलेले दिसत आहे. तर आश्रमात
वातावरणाचं या सगळ्या शिष्यांच्या पण लक्षात आलं, इतकी स्वच्छता सगळी कोण करतो, सगळी चौकशी केली तर लक्षात आलं कोणीच करत नव्हतं. हं? मतंग ऋषींच्या पण लक्षात आलं की कोणी शिष्यांपैकी कोणीच झाडत नाहीये. मग ही कोण सेवा करतंय? तर एका रात्री मग काय केलं, मतंग ऋषी जागत बसले आणि जेव्हा पहाटे शबरी नित्याप्रमाणे आली खाली, हातात खराटा घेतला आणि आश्रम झाडू लागली, तेव्हा मतंग ऋषींनी एकदम आपल्या कुटीरचे दार काढले. एकदम शबरी तपापली. त्यांनी विचारलं, तू कोण आहेस? तिच्या अंगात कापर भरलं. शबरी जवळ आली आणि एकदम तिने काय केलं, त्यांच्या चरणावर कोसळली. हं. आता ऋषीने विचारलं, मग बरं सांग बाळा, तू कोण आहेस, इथे का आलीयेस? मग तेव्हा शबरीने सगळी आपली हकीकत थोडक्यात सांगितली. घरात घडलेली ती घटना सांगितली. आणि जेव्हा हे सगळं शबरी सांगत होती ना, तेव्हा मतंग ऋषींना खूप आश्चर्य वाटत होतं, कुतूहल वाटत होतं. आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे, हा एक सत्वगुणी जीव आहे. कोणत्या तरी कर्मामुळे काय झालं, त्या भिल्लाच्या घरात जन्माला आला एवढंच. हं? पण आहे कसा आहे, सत्वगुणी. मग मतंग ऋषींनी तिला विचारलं, बाळा तू या आश्रमात का नाही राहत? हं? तू असं कर, कोपऱ्यात एक खोपट बांधून घे आणि तिथेच राहा. आता शबरीला तर काहीच होतं, भिल्लाची कन्या होती. तिने स्वतः करता एक खोपट भर भर बांधलं आणि ती खोपट्यात ती आनंदाने राहायला लागली. आता शबरी काय आश्रमाची सेवा करू लागली. सगळा आश्रम ती स्वच्छ चकचकीत करते. तिला आणि जे जे करता येईल ना ते सगळं करते ती. अतिशय चांगलं तिने उद्यान तिथे लावलं, फुलवलं. हं? त्यामुळे आता काय झालं, मतंग ऋषींची अगदी ती लाडकी झालेली आहे. म्हणजे थोड्या दिवसामध्ये आता काय झालेलं आहे, त्यानंतर मतंग ऋषींना संकेत आला भगवंताकडून की आता तुझी समाधी व्हायची आहे. हिमालयाच्या अमुक अमुक स्थळी आता आपण जावं, त्या ठिकाणी आपली समाधी होईल. हं? आता उत्तम ऋषींनी मी सगळ्यांना सांगितलं की 2 दिवसांनी आता मी निघणार आहे. ज्याला कोणाला मला भेटायचं असेल, काही विचारायचं असेल, हा, ते परवा संध्याकाळपर्यंत भेटून विचारून घ्या. आता लोकांना कळल्यावर त्यांची श्रद्धा खूप होती. सगळे श्रद्धाळू लोक येत होते, भेटत होते, दर्शन घेत होते आणि कशी साधनेद्वारा कसा उद्धार करून घ्यावा असे प्रश्न विचारत होते. आणि मतंग मुनी शांतपणे सगळ्यांचे समाधान करायचे. आता शबरी काय करत, हे सगळं कुतूहलाने सगळं ऐकत होती. हं? आणि तिथे ती सेवा करत असायची त्यांना, त्यामुळे सगळं ती ऐकत होती. अशा 2 दिवस पटकन निघून गेले आणि आता मतंग म्हणजे निघणार. हं? आता गुरुदेव आपल्याला सोडून जाणार म्हटल्यावर तिच्या नेत्रातून आसो खळ सुरू झाला. इतकं प्रेम, कारण काय ना, मतंग मुनींनी तिला केलं होतं त्या छोट्या भिल्ल कन्येला. हं? आणि 2 दिवसात तिचं हे सगळं ऐकून मन चक्रावून गेलं होतं. मग तिने सद्गुरूंना विचारलं की गुरुदेव, इतके लोक विचारत होते की आमचा उद्धार कसा होईल, काय साधन करू. हं? तर मला आपण सांगा ना, माझ्या उद्धारासाठी मी काय साधन करू? तेव्हा मतंग ऋषीने शबरीच्या मस्तकावर हात ठेवला आणि तिला म्हटलं, शबरी बेटा, त्याची तू काळजीच नको करूस. अगं तुझा उद्धार आपोआप होईल. हं? ती म्हणते, आपोआप कसा होईल? तर गुरुदेव म्हणतात, अगं तुझा उद्धार करण्याकरता भगवान श्रीराम स्वतः या ठिकाणी येतील. आता आपल्या उद्धारासाठी श्रीराम स्वतः येणार. असं ऐकल्यावर ती काय आनंदाने उड्या मारायला लागली. आणि गुरुदेवांनी आता काय सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघाले. हं? आणि सगळं आता ते गेल्यावर सगळा आश्रम रिकामा झाला. हं? आता काय आश्रमात कोणीच नाही राहिलं, ही एकटीच रडत होती. रात्रीची वेळ झाली, आता निजायचं तेवढं तिच्या डोक्यात आलं, अरे मी किती वेडी आहे. श्रीराम केव्हा येतील हे तर मी विचारलंच नाही. नुसतं श्रीराम येणार म्हटल्यावर आनंदून गेली बस. त्यामुळे रात्री आता असं वाटलं की मी जर निजले आणि रात्री श्रीराम आले तर मला उठवणार नाही आणि निघून जातील तसे. हं? आणि मला तर काही कळणारच नाही.
अशा कल्पनेने शबरीला आता झोपच येईना. रात्रभर बसून राहिली. तिला वाटले नाही, पण जर दिवसा आले तर बरं होईल. आणि म्हणून तिने काय केलं, तिने आपल्याला काही तयारी तर करायला पाहिजे दिवसा आले तर. मग आता आश्रमात तर कोणीच नव्हतं. मग तिनेच आपला काय केला, खराटा घेतला, एक मार्ग स्वच्छ केला आणि मग पर्णकुटीत बसून राहिली. मग तिला असं लक्षात आलं, अरे एकच मार्ग स्वच्छ केला, पण जर श्रीराम पलीकडच्या मार्गातून आले तर. मग पूर्वेकडचा रस्ता पण स्वच्छ केला. मग असं वाटलं, अरे पश्चिमेच्या इथून आले तर. मग तिकडचा पण रस्ता स्वच्छ केला, कारण तिकडे खडे लागतील ना, काटे बसतील. आणि म्हणून असं तिने शबरीने जेवढे रस्ते आश्रमाकडे येत होते ना, ते सगळे ती काय करे, स्वच्छ केले तिने. मग ती काय करायची, स्नान करायला. आता पूर्वी तर काय होतं, ती झऱ्यावर इतक्या वेळ छान पाण्यामध्ये डुंबायची. पण आता तिला असं झालं की अरे मी स्नानाला गेले आणि प्रभू रामचंद्र आले तर. आणि म्हणून तिने पटपट स्नान करते. स्नान करून तयारी आता करायला पाहिजे. आता काय करायला लागेल, परत विचार करायला लागली. मग तिने काय केलं, आधी शिलाखंडावर रामांना बसण्यासाठी एक आसन टाकलं. मग आसन चांगले आहे की नाही ते नीट बघितलं. मग रामांना पाय धुवायला पाणी लागेल, मग पाण्याचा घडा भरून ठेवला. इकडून तिकडून तिने फळं गोळा केली. हं? आता थोडीशी फुलं केली, फुलांचा हार गजरे गुंफत बसली. आणि अशा प्रकारे ती रामाची रोज वाट बघायची. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. रोज आपल्या शबरीने काय करावं, आसन टाकावं, रस्ते झाडावे, फुलांचे हार बनवावे, फळे तोडून आणायची, रोज पाण्याचा घडा भरायचा आणि रामाची वाट बघत बसायची. झोप आता कशी तिला राहिलीच नाही. श्रीराम येणार हा एकच ध्यास तिच्या अंतःकरणामध्ये. हं? आणि त्यामुळे मनामध्ये सारखं तोच घडून गेलं, श्रीरामाचं चिंतनच. हं? मग असं तिला असं मनात तोच विचार आहे की कसा रंग असेल त्यांचा, गुरुदेवांसारखा सावळा रंग असेल का. म्हणजे कसं चिंतन सारखं तेच सुरू झालं की गुरुदेवांप्रमाणे त्याचा जटाचा सांभार पुस्तकावर असेल का, गळ्यात सुंदर माळा असतील का, वल्कले गुरुदेवांसारखी धारण केली असतील का. अशा कल्पनेमध्ये ती रमायला लागली. कधी कधी तर तिला तंद्रीत लागून जायची. हं? त्या ध्यानामध्ये ती अशी राहायची. हं? तिला त्यामुळे काय झालं, ते असं दर्शन व्हायचं ध्यानामध्ये. कारण ध्यास लागला होता ना. असं म्हणून म्हटले की ध्यास लागला ना, की असं ध्यान मुद्दाम करावंच नाही लागत. गोपींना किती ध्यास होता. हं? त्यांचं सतत काय होतं, जीवामध्ये सारखं ते कृष्णाचं कान्याचं चिंतन रात्रंदिवस. हं? तसं ह्या शबरीला झालेलं आहे. आता असं करत करत ती तेव्हा बाल्यावस्था होती, आता यौवन आलं, प्रौढत्व आलं. पण शबरी काय रोज तेच करते, रोज रस्ते स्वच्छ करायचे, आसन टाकायचं, पाणी भरायचं, हार गुंफायचे, फळं तोडायचे. कारण एक विश्वास आहे मनामध्ये की राम येणार. हं? ती त्या लतांना वेलींना सांगायची, अगं आज नाही ना, म्हणून काय झालं आज नाही आले तर, केव्हा ना केव्हा नक्की येतीलच. म्हणून भक्तिशास्त्राचा नियम आहे की जो रोज रोज दार ठोठवतो ना, त्याच्यासाठी दार नक्की उघडलंच जातं. रोज रोज देवाचं दार असं ठोठवत राहिलं पाहिजे, की रोज रोज मागत राहिलं पाहिजे, एक दिवस नक्की देतो. असा तो भगवंत आहे. आता शबरी वृद्ध झाली आहे, शरीर जरा जर्जर झाले, पण तिच्या अंतःकरणातला विश्वास कमी नाही झाला. ती तशीच भगवंताच्या स्वागताची तयारी रोज करते आणि प्रतीक्षा करत बसते. हं? म्हणून असं म्हणतात की खरंच असं सगळेजण कधी भगवंताची वाट बघतात का? हं? लोकांची वाट बघतात की नाही? आपल्या नातेवाईकांची किती वाट बघतात, पण आसनावर बसून अशी देवाची वाट बघते. हं? तसं शबरींच्या गुरुदेवा काय होते, खूप पक्के होते. त्यांनी काय केलं, श्रीराम कधी येणार, कुणीकडून येणार, मुद्दामच नाही सांगितलं ते. कारण जर राम 10 वर्षांनी येणार असं सांगितलं असतं ना,
तर काय असतं, 9 वर्ष तिने झोपात काढले असताना. म्हणून सद्गुरूंनी तिला काय अनिश्चित स्थितीत ठेवून दिलं. हं? म्हणजे इच्छा तीव्र आहे पण वेळ ठरलेली नाही. तर काय होतं, प्रत्येक क्षण त्या स्मरणात जातो. हं? आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, शबरीचं असे संपूर्ण जीवन कसं झालंय, प्रतीक्षामय झालंय. ती एकटी बसून राहील, येणारे जाणारे वाटसरू तिला आता वेडी बिल्लीनच समजत होती. त्यांना असं वाटे की अरे यार, आम्हाला कोणी पाहिलं नाहीये, तो हिच्याकडे कुठून येणार आहे. पण शबरीच्या मनात मात्र कधीही अशी शंका आली नाही. म्हणजे काय असतं, अशी श्रद्धा लागते. हं. कारण तिला काय होतं, आपल्या सद्गुरूंच्या वचनावर विश्वास होता. हं. म्हणून असं म्हटलंय, शरणागतीचं सूत्र असं आहे की सद्गुरूंच्या वचनावर असा दृढ विश्वास पाहिजे. आणि तो विश्वासच नसतो. म्हणून गीतेत म्हणतात ना, संशय आत्मा विनश्यती. हं? म्हणून भगवंताच्या नावाची आता किती महत्ता आपण सगळे रोज ऐकतो. हं? किती जण किती जप वगैरे करत असतात, पण त्याच्या जी महत्ता आहे ती समजून इतकं प्रेमाने स्मरण जर त्याचं केलं, एक जरी माळ इतकं प्रेमाने ती केली ना, तरी काय होतं, तरी ती तिथे बरोबर पोचते. पण आता असं आहे ना, असं म्हणतात की भगवंताचं नाम मुखात येण्यासाठी काय अनंत जन्माचं पुण्य लागतं. ज्ञानेश्वरीतच म्हटलंय, श्रीकृष्ण हे नाव मुखात येण्यासाठी अनंत कोटी पुण्य लागतं. आणि जर असं ते मुखात आलं नाम, तर भवसागर आटून जातोच, असं संत सांगतात. हं? आणि त्यासाठी काय आहे, भगवन नामाचं इतकं महत्व जाणून ते आपल्या जिभेवर, म्हणून म्हटले, नृत्य करत असेल ना, तर त्याचं भाग्य म्हणजे काय, त्याची कल्पनाच करता येत नाही. म्हणजे अशी रामाची महती जर अंतःकरणामध्ये उदय पावली ना, तर त्यांनी कसा होतो, ओथंबून जातो तो जीव. हं? म्हणजे तो जप जप नाही राहत, पूजा पूजा नाही राहत. हं? पण सगळं भाव पूर्ण तिथे तिथे भाव भरून राहत असतो ते करताना. पण त्याच्यामध्ये जर संशय आला की कशावरून हे एवढं केल्याने होतं, असं होतं तसं होतं, तर मात्र काय होतं, एवढं करून पण सगळं पाणी फिरतं. अर्जुनाला तेच सांगितलं की विश्वास हा फलदायक ठरतो. म्हणून विश्वास तेवढा ठेवला तरच त्याचं फळ तसं मिळतं. आता मीराबाई आपण बघतो, फार शिकलेली नव्हती ती, पण लहानपणी तिच्या एका साधूंनी श्रीकृष्णाची छोटीशी प्रतिमा तिला दिली आणि तिला म्हणाले की मीरा, हे तुझे ठाकूर आहेत. मीरेने विचारलं, याचं नाव काय? तर साधूंनी सांगितलं, याचं नाव गिरीधर. हं? बस, मीराबाईंनी ते शब्द धरून ठेवले. आणि त्या क्षणापासून मीराबाईला एक क्षणभर सुद्धा असं वाटलंच नाही कधी की पाषाणाची प्रतिमा आहे. हं? आणि ती फक्त काय आहे, सद्गुरूंच्या याच्यावर विश्वास. लग्नाच्या वेळेस सुद्धा तिने सोबत ठेवलं होतं गिरीधराला आपल्या. अशा विश्वासाने जीवनात काय झालं, मीराच्या क्रांती घडली. हं? लोकांना आपण बघतो किती जन्म साधना करत करत जे प्राप्त होत नाही ना, ते मीराबाईंना एका जन्मात प्राप्त झालं. कारण का, असा तिचा सरळ भाव होता म्हणून. तर असा अजून एक उदाहरण बघतो, दक्षिणेश्वर ची काली माता. हं? म्हणजे रामकृष्ण परमहंस, ते त्या मंदिराचे पुजारी होते. त्यांच्या मोठ्या भावानी त्यांना तिथे पूजेसाठी पाठवलं होतं आणि त्यांनी सांगितलंय, गदाधर ही आपली आई बरं. त्यांचं नाव गदाधर होतं, रामकृष्णांचं. आता गदाधराने एकदा मातेच्या भूमिकेमधून त्या प्रतिमेला बघितलं, भावाने सांगितल्यावर. आणि त्यानंतर त्यांना कधी वाटलंच नाही की ती पाषाणाची प्रतिमा आहे. हं? त्यांना ती चिन्मयी दिसायची, आई आई असं म्हणून तिच्याशी ते बोलत असायचे. काही दिवस असं म्हणून म्हटलेले की काही दिवस तर काय ती पूजा करता करता काय त्याच्यात तल्लीन व्हायचे.
तर फुलं तिला व्हायच्या ऐवजी ते आपल्याच मस्तकावर फुलं व्हायची. हं? म्हणून प्रतिमा म्हणजे काय असतं, की अशा प्रकारे जर त्या भगवंताचा भाव आला तर ती प्रतिमा असते ना, ती स्वतः बोलायला लागते, हसायला लागते, रडायला लागते. आणि संतांच्या जीवनात असं घडलेलं आहे. कारण हा भाव असतो, की ती प्रतिमा नाहीये, खरंच भगवंत तिथे आहे. एक छोटस उदाहरण सांगते, गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे असं, की एकदा महाराजांना खूप दिवसासाठी यात्रेला जायचं होतं आणि म्हणून ते निघाले. तर आता गाडी म्हणजे बाहेर काय रिक्षा आली होती काय आणि ते जातात, तेवढ्यात काय झालं, एक जण भक्त सांगत आला की महाराज महाराज, रामाच्या डोळ्यात नुसते अश्रू वाहतात ते. महाराज परत गेले. तो काळा राम म्हणून तिथे आहे गोंदवल्याला. तर धावत परत गेले आणि जाऊन बघितलं, खरंच रामरायाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. जसं गावाला निघाले ना महाराज, त्यांचा वियोग होणार म्हणून. हं? महाराजांनी काय केलं, एक रुमाल घेऊन त्यांचे डोळे पुसले. तरी परत येत आहेत. तेव्हा ते म्हणतात, रामराया तू रडू नकोस, तुला मी सोडून यात्रेला नाही जाणार, मी तुझ्याजवळ सेवा करायलाच राहीन. तेव्हा काय आहे, अश्रू थांबले डोळ्यातून. हं? म्हणजे जसा भाव असतो ना, तसा अं, प्रतिसाद भगवंताकडून प्राप्त होत असतो. हं? म्हणून की काय आहे, ते स्थान वगैरे काय असं आहे नाही, ते आपल्या हृदयात सगळे आहे. स्थान किती छान असेल, काय असेल, पण हृदयात तो भाव असणं, हं? अशी श्रद्धा असणं आवश्यक आहे. पण संशय आला की काय होतं, सगळ्याच त्या खंडन होत असतं. म्हणून काही केलं ना देवासाठी, ते थोडस केलं तरी मनापासून करावं असे ते सांगतात. आता शबरीचं आपण बघत होतो, की असं शबरीच्या मनात कुठला संदेश नाहीये, की गुरुदेवांनी सांगितलं की त्या दिवस रामचंद्र येणार म्हणजे येणार. हं? इतकं तिचं शरीर आता सगळं खंगत गेलंय. हं? तपस्येनं शरीर असं मोडून गेलं. पण तिचा भाव मात्र अंतःकरणातला मोडला नाहीये. म्हणून म्हणतात ना, असं एक आहे की मुझे भरोसा तेरा राम, एक भरोसा तेरा राम. तर देहाचा असा हा तिचा पिंजरा मोडला, पण त्या प्राण्यांच्या पक्ष्यांनी उडायला नकार दिला आहे. हं? कारण एकदा काय, तो रघुनाथ डोळ्यांनी बघायचा आहे. आयुष्यभर शबरी रामाची वाट बघते आहे. आणि आता काय झालं, तिची प्रतीक्षामय असं सगळं जीवन आहे. दुसरं काहीच नाही तिच्या. हं? डोळ्यामध्ये आता प्राण असे नुसते साठवलेले आहेत. हं? आता अंतकाळ असा जवळ जवळ येत चाललाय, पण त्याच्यामुळे काय झाले, तिची उत्कंठा मात्र वाढत चालली. आणि असा एक दिवशी भाग्याचा दिवस उजाडला. रोजच्या प्रमाणे शबरीने आज पण काय रामांची सगळी स्वागताची तयारी करून ठेवली होती. आणि ती नेहमीप्रमाणे वाट पाहत बसली होती. आणि तिने पाहिलं, अरे समोर दोन आकृती येतात ते. आणि शबरीने काय बरोबर ओळखलं, अरे माझे प्रभू आहे. हं? कारण तिने त्या ध्यानामध्ये तेच तिला ती आकृती दिसायची नेहमी. हं? असा तिने तो अनुभव घेतला होता ध्यानामध्ये, की राम आहे हे तिला सांगावंच नाही लागलं. शबरी उठली आणि धावली. हं? अशी अत्यंत सुंदर श्यामल शरीर, मस्तकावर जटा बहार, उत्फुल्ल कमलाप्रमाणे असले अशी नेत्र, आणि त्याच्या गळ्यामध्ये सुंदर पुष्पांची माळा. शबरीच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं जे स्वरूप साकारलेलं होतं ना, तशाच रूपामध्ये प्रभू तिला येताना तिने बघितलं. म्हणजे असं असतं की अशा तळमळीने काय होतं, ते रूप आतमध्ये आपोआप काय होत असतं, तयार होत. म्हणून असा देव काय म्हटले, असा तो अनंत शक्तिशाली आहे तो देव, त्याला काही अशक्य नाहीये. जसं तुम्ही मनामध्ये रूप चिंतन करता, तसं धारण करून तो येत असतो. मग आता काय झालेलं आहे, इतकी जी भावना होती शबरीची,
हं? त्या भावनेची आता आपण इथे कल्पना करणं, की म्हणून भावना बघून काय असतं, भगवंत त्या रूपामध्ये तसाच अवतीर्ण होतो. म्हणून आग्रह काय आहे, रूपनामाचा नाहीये, पण भावाचा आग्रह आहे, की जेवढा भाव तेवढं श्रेष्ठ तसं रूप धारण करून. तर तो तर अनंत रूपाने नटलेला आहे, त्याला कुठलंही रूप कधीही केव्हाही घेता येतं. हं? आणि म्हणून असं कुठल्याही एका रूपावर असं मनापासून प्रेम केलं तर तसा भगवंत होऊन येत असतो त्या भक्ताकडे. एक एकनाथ महाराजांचे एक आहे उदाहरण, की एक व्यापारी त्यांच्याकडे आला. तो म्हणाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देवाचं ध्यान करायला बसतो. नाथाने त्याला सांगितलं होतं की रोज देवाचं ध्यान करायला बस. पण तो म्हणाला, मला देव आठवतच नाही. माझं कारण सगळ्यात जास्त प्रेम कशावर आहे माहितीये का, म्हशीवर माझ्या. तीच मला आठवते ध्यान करायला बसलं की. मग नाथ म्हणाले, अरे ती म्हैस सुद्धा ब्रह्मच आहे ना, मग तू तिचं ध्यान कर, पण ब्रह्मभावाने ध्यान कर. म्हणून असं म्हटलेलं की भगवंताचं ध्यान हा मानवी जीव म्हणून नाही करायचं, पण ते काय आहे, ब्रह्मच आहे अशा पद्धतीने करायचं. शाळीग्राम असतो की नाही, शाळीग्राम की विष्णूची भावना करतात. हं? आता एखादी सुंदर प्रतिमा असेल त्याच्यावर पण भावना करतो. म्हणून जशी भावना करू ना, तसं काय होतं तिथे, तोच परमात्मा जागृत होत असतो. म्हणजे शिळेवर आपण काय विष्णूची केली तर तो विष्णू तिथे जागृत होत असतो. हं? फक्त काय पाहिजे, असा आपला प्रेमाचा प्रवाह वाहत असेल ना, तर तसा भगवंत तिथे काय असतो, प्रगट होत असतो. आता ध्रुवाचं आपण बघितले, ध्रुवानी काय केलंय, जेव्हा तपश्चर्या करत होता, मनामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये असं एक, त्याच्या एक दिव्य स्वरूप असं त्याच्या यायचं. आणि बरोबर त्याची तपश्चर्याचा फळ म्हणून प्रत्यक्ष जे विष्णू आतमध्ये त्याला दिसायचे, तेच बाहेर येऊन काय झाले, त्याच्या समोर उभे राहिलेले आहे. असं हे विज्ञान आहे, की जशा तुम्ही भावानी कराल ना, तेच रूप बाहेर येऊन काय होतं, प्रगट होतं. आणि म्हणून तसं तिथे झालं, की शबरीच्या अंतःकरणामध्ये असा तो सगळा विचार करत करत, ते चिंतन करत करत एक प्रतिमा निर्माण केली होती. आणि तशाच प्रकारे रामचंद्र येतात आणि म्हणून ती त्यांना काय पटकन ओळखते. आणि रामाला पण सांगावं लागलंच नाही की शबरी आहे. कारण काय असतं, जीव काय असतो, एखादा असा अंतःकरणातून जर देवाशी जोडला गेला ना, तर काय होतं, पहिल्या भेटीत सुद्धा ओळखलं जातं. की एखाद्या कणी अशाच कोणाची साधू महात्मे किंवा अजून कोणी आपल्या ओळखीचे त्यांच्याशी अशी खूप अंतःकरणातून जोडलं गेलं ना, तर एखाद भेट आल्यावर लगेच अरे हो हेच का, असं होतं. हं? जसं पहिल्या भेटीमध्ये रामकृष्णांनी विवेकानंदांना म्हटलं होतं, अरे किती दिवस मी तुझी वाट पाहत होतो, कुठे गेला होतास तू. हं? म्हणजे परिचय त्यांना करावा नाही लागला, होताच परिचय अंतःकरणातून. हं? तर तसं इथे झालेलं आहे, की शबरी म्हणते की तुम्ही आलात, आणि म्हणून धावते आहे. आता त्यांचं ते दिव्य रूप बघते, आणि रामाच्या जवळ पोचल्यावर मात्र ती काय बोलूच शकत नाही. त्याच्या चरण कमलावरती कोसळते आहे. तिच्या नेत्रातून नुसत्या अश्रूंच्या धारा वाहतात. ती प्रभूंच्या चरणाला आलिंगन देते, प्रगाढ मिठी मारते. लक्ष्मण तिला सांगू बघतायत की अरे जरा दुरून, पण लक्ष्मणाने रामाकडे पाहिलं आणि तो चूप झाला. कारण रामांचा जो भाव बघितला, आणि त्या भावाने ते भिल्लिणीकडे बघत होते, आणि त्यामुळे लक्ष्मण काही बोललाच नाही. आणि शबरी मात्र पुन्हा पुन्हा त्या भगवंताच्या मुखाकडे नुसती पाहत राहिली आहे, भक्ती भावाने. आणि मग त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. आता तिला अजिबात बोलतात येत नाही, शब्द विसर्जित होऊन गेले. काय तिची इतक्या वर्षाची तपश्चर्या आहे ना. हं? म्हणून असं म्हटले की आपल्या घराच्या देवापुढे पण आपण काय आहे, रोज असं भक्ती भावाने बसावं, रोज त्याला काय आहे असं प्रेमाने न्याहाळावं. हं?
तर दुसरं जास्त काही साधन करायची गरज लागत नाही असे इथे म्हणतायत. हं? आणि त्यानंतर काय म्हटलेले की बरोबर असं म्हटलेले की जास्त काही न विचारता, काही साधन न करता अंतःकरणात असा तो भगवंत आपल्या अंतःकरणात आहेच ना तो. म्हणजे देव नाही तर काय करतो, कुणाकुणाच्या रूपाने काय त्या जीवाला अशा प्रकारे मार्गदर्शन करतो. पण असं नाही झालं तर आपल्या अंतःकरणातून आपल्याला सहज आपल्यालाच सुचायला लागतं की आता असं कर तसं कर. हं? कारण तो परमात्माच काय असतो, जर इतकं भक्तिभावाने त्याचं ध्यान पूजन केलं ना, तर तोच काय तो गुरु होऊन तोच आपल्याला पुढचे मार्ग दाखवतो. मला वाटतं आता वेळ आपली संपली आहे, म्हणून पुढच्या वेळेस आपण आता हे बघूया. रामकृष्ण हरी.